मला माझेच केस एकदम स्मूथ आणि वेगळेच वाटतायत. हे माझे केस नाहीयेत यार. माझे केस आहे ना फुल झाडू सारखे झालेले आहेत. पण काय करू, माझ्याकडे टाइमच नाहीये हेअर स्पा करण्याचा वगैरे किंवा मग सॅलॉनला जाण्याचा. बिकॉज मी सकाळी सकाळी अंधाराची घराबाहेर निघते आणि लिटरली रात्री 8 वाजता घरी येते. मग मी कशी काय जाऊ, बिकॉज आमच्या इथले सॅलॉन्स तर चालू नसतात. आणि आय नो यार की ही सेम सिच्युएशन आहे ना खूप साऱ्या जणांची असेल ज्या की जॉबला जातात. बट डोंट वरी गर्ल्स, माझ्याकडे एक असा प्रोडक्ट आहे जो यूज केल्यावर तुम्ही घर बसल्या बसल्या हेअर स्पा करू शकता. लिटरली मी बोलते ह्या व्हायरल कोरियन हेअर स्पा बद्दल, जे की माझ्या फीडवर नुसतं येत आहे. सो आपण आता याला यूज करणार आहोत आणि याला यूज कसं करायचं ना ते मी तुम्हाला नीट दाखवतो. सो त्यासाठी आपल्याला लागणार आहे पाणी आणि हे, आणि ऍक्च्युली हे सुद्धा, हे औषधाचं वरचं बॉटल आहे. बिकॉज मला माहिती नाहीये की 20 ml किती असते. जोक्स अपार्ट, आपल्याला हे मोजूनच घ्यायचंय. जर याच्यामध्ये काही चुकाचुकी झाली मग नंतर बोलायचं नाही की यार प्रोडक्ट तर चांगलं नाही. हे याच्यामध्ये टाकल्या लगेच 2 सेकंदामध्ये ठीक होऊन जाणार आहे. सो बघूया आपण. 1 2 3 जय माता दी. झालं 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 गाईज. याला असं ढवळत राहा. लोक जसे तुमच्या आयुष्यामध्ये ढवळाढवळ करतात तसं याला सुद्धा ढवळत राहा. आता हे आपल्याला लावायचं आहे 15 ते 20 मिनिटं आपल्या हेअर्सवर लावायचंय. डोंट यूज इट ऑन युअर स्कॅल्प. से हाय. आता ही जी पेस्ट आहे ती झालेली आहे थोडीशी थिक, पण त्याआधी थोडेसे हेअर्स असे पाण्याने ओले करून घेऊया आणि मग त्याच्यावर हे अप्लाय करूया. सो आपण केस ओले करून आलेलो आहोत. पण पहिली गोष्ट तर मी तुम्हाला सांगते की भाई ही ऑफर आहे फक्त 15 दिवसांसाठी. सो जर तुम्हाला हा प्रोडक्ट पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा आणि 15 दिवसाच्या आतमध्ये तुम्ही हे याला ऑर्डर करा. आणि आता हे याला लावायचं आहे आपल्या हेअर्सवर. आता आपण दुसऱ्या साईडला सुद्धा अप्लाय करून घेऊया. भाई आता ह्याला आपल्याला 15 ते 20 मिनिटं बांधून ठेवून द्यायचंय. सो मग आपण आता भेटूया 15 मिनिटांनंतर. 1 eternity later. वॉश वगैरे करून झालेला आहे. 15 मिनिटं ऑलरेडी झालेली आहे आणि तुम्ही केस म्हणजे बघू शकता. भाई ग्लो लगेच ग्लो आला. आय स्वेअर. तर ही क्लिप आहे टोटली केस सुकल्यानंतरची आणि लिटरली मी रिझल्ट बघून शॉक झाली होती. बिकॉज फ्रीज झालेत आणि भाई शाईन किती मस्त आली आहे.